सर इन काय आहे नेमका आता तुमचा कसा उपक्रम असणार आहे आणि काय याचा उद्देश आहे? यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कची स्थापना 19 ऑगस्ट 2014ला झाली. माननीय अभिजित पवार सर यांच्या संकल्पनेतून युवकांच्या पर्सनल, प्रोफेशनल आणि सोशल ग्रोथसाठी ही स्थापना झालेली आहे. आणि इन हे महाराष्ट्रामध्ये जवळपास 2,500पेक्षा जास्त महाविद्यालयामध्ये इनचा आपला प्रेझेंट आहे. तर त्यातली एक महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. सर इन काय आहे नेमका आता तुमचा कसा उपक्रम असणार आहे आणि काय याचा उद्देश आहे? यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कची स्थापना 19 ऑगस्ट 2014ला झाली. माननीय अभिजित पवार सर यांच्या संकल्पनेतून युवकांच्या पर्सनल, प्रोफेशनल आणि सोशल ग्रोथसाठी ही स्थापना झालेली आहे. आणि इन हे महाराष्ट्रामध्ये जवळपास 2,500पेक्षा जास्त महाविद्यालयामध्ये इनचा आपला प्रेझेंट आहे. तर त्यातली एक महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अंतर्गत आपण काय करत असतो की विद्यार्थ्यांचं नेतृत्व जे आहे ते नेतृत्व विकसित व्हावं आणि ते समोर यावं या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये निवडणुका घेत असतो. आणि त्या निवडणुका घेतल्याच्या नंतर जे विद्यार्थी निवडून येतात, म्हणजे ही लोकशाही पद्धतीने निवड आपण घेतो. कॉमन विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना मतदान करत असतात. आणि ते मतदान झाल्याच्या नंतर निवडून आलेला जो विद्यार्थी असतो, असे वेगवेगळ्या जिल्ह्यांमधनं निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचं आपण जिल्ह्यातनं 2-2 विद्यार्थी निवड करत असतो. आणि हे निवडल्याच्या नंतर महाराष्ट्रातून आपण एक इनचं शाडो मंत्रिमंडळ आपण तयार करत असतो. मग हे शाडो मंत्रिमंडळ तयार झाल्याच्या नंतर ह्याची इन मिनिस्ट्री फॉर्मेशन 3 दिवसाचा कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर येत असतात. त्या क्षेत्रातले एक्सपर्ट येतात की बाबा ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला काय करणं अपेक्षित आहे, काय नाही करणं अपेक्षित आहे. आणि जे निवडून आलेले विद्यार्थी आहेत त्यांची एक ती चेन बनलेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि त्या माध्यमातून ते उपक्रम करत असतात. त्यामध्ये आपण या येणाऱ्या वर्षी काय उपक्रम घ्यायचा आणि काय उपक्रम आपण घेऊ नये किंवा काय ह्या सगळ्या गोष्टीवर एक विधिमंडळ, एक शाडो मंत्रिमंडळ आपलं एक तयार चर्चा होत असते. त्याच्यामध्ये खरे खरे मंत्री येतात. ते मंत्री सुद्धा आमच्या विभागात काय कामकाज चालते, कसं चालते हे सगळं त्या विद्यार्थ्यांना सांगत असतात. आणि वर्षाच्या शेवटी हे विद्यार्थी जे आहे त्यांच्या विभागाचा एक प्रोजेक्ट तयार करून महाराष्ट्र शासनाला त्याच्यामध्ये सबमिट करत असतात दरवर्षी. तर त्याच्यामध्ये याचा उद्देश आपला असा आहे की त्यांची वेगवेगळ्या प्रकारे जे आहे ते डेव्हलपमेंट होणं हे अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये त्या मुलांचं मानसिक आरोग्य असेल, उद्योजकता असेल, आर्थिक साक्षरता असेल, परत त्याच्यानंतर योग आणि मेडिटेशन असेल, सृजनशील विचार असेल, त्यांनी सोशल सर्व्हिस करायला शिकायला पाहिजे. अशा वेगवेगळ्या पद्धती आपण याच्या माध्यमातून करत असतो, त्या विद्यार्थ्यांकडनं करून घेत असतो. आजपर्यंत ही आपली 8वी इन मिनिस्ट्री जी आहे ती स्थापन होणार आहे. आणि जवळपास जसं मी तुम्हाला सांगितलं की 2,000पेक्षा जास्त महाविद्यालयात विद्यार्थी निवडणुकीला उभा राहतात आणि लाखो विद्यार्थी जे आहे ह्याला मतदान करत असतात. आणि यामध्ये आपलं हे जे मतदान आहे हे ऑनलाईन पद्धतीचं मतदान आहे. ज्या विद्यार्थ्यांना मतदान करायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी यंग इन्स्पिरेटर्सचं ॲप जे आहे ते प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करायचं आहे. आणि आपल्या महाविद्यालयातला उमेदवार जो कोण असेल त्या विद्यार्थ्यांना मतदान करायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्याला निवडणुकीला उभं राहायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ॲप डाउनलोड करून उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. तर हे आपलं जे मतदान आहे ते 3 फेऱ्यांमध्ये होणार आहे. एक 24 डिसेंबर, एक 27 डिसेंबर आणि तिसरी जी फेरी असणार आहे ते 31 डिसेंबर. तर मला सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व महाविद्यालयातील प्राचार्य असतील, प्राध्यापक असतील, सर्वांना आव्हान करायचं आहे की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने ह्या आमच्या इनच्या राज्यस्तरीय नेतृत्व विकास कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे. धन्यवाद. का सहभागी व्हावे आणि याच्यात राजकीय काय असणार आहे? आता ह्याच्यामध्ये आपला उद्देश एकच आहे की विद्यार्थ्यांचं नेतृत्व जे आहे ते नेतृत्व आपल्याला विकसित करायचं आहे. आज विद्यार्थ्याला नेतृत्व सिद्ध करण्यासाठी असे कोणतं प्लॅटफॉर्म नाहीये किंवा कोणती ऍक्टिव्हिटी नाहीये महत्वाची गोष्ट. आणि आपल्या इनचा किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचा आपला काही एक संबंध नाही. आपण कोणालाही याला पाठिंबा दिला नाही किंवा कोणासाठी आपण काम करत नाहीये. आणि आपण त्यांना जवळ पण येऊ देत नाही. आपले जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी हे पूर्णपणे न्यूट्रल असतात. आपण त्यांच्याकडनं लिहून घेतो की बाबा तुझा कोणता संबंध नाही हे आम्हाला लिहून दे. त्यामुळे यांचा आणि राजकीय पक्षाचा कोणताही संबंध नसणार आहे.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.